नांदेड़ शहर के डॉक्टर लाइन बस स्टैंड के करीब चिन्नावार पैथोलॉजी लैब के नीचे दत्त कृपा हार्टकेयर ईईसीपी सेंटर के माहिर डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज से हर रोज़ कई मरीज मुकम्मल सेहतमंद होकर अपने घरों को वापस लौट रहे हैं। ऐसे ही दो मरीज, जिनमें से एक मरीज हबीबिया कॉलोनी में रहते हैं, उनका नाम मोहम्मद नाजिम है, उनको हार्ट अटैक आया था। मेरा नाम मोहम्मद नाजिम गुलाम नबी, पिताजी का नाम, और मैं रहने वाला हबीबा कॉलोनी मस्जिद के पास नांदेड़। और मेरी तबीयत इतनी गल गई थी और मैं इतना कमज़ोर था कि जिस वक्त मैं साहब के पास आया तो चलने के वास्ते डर लग रहा था मुझे। अभी इतनी अच्छी हालत हो गई, सब बीमारी का उन्होंने इलाज करे। अभी अच्छा खाना 3 टेप, चलने फिरने भी हाँ चलने फिरने आता हूँ। और उनकी हालत बहुत ख़राब थी, लेकिन डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने तमाम टेस्ट करने के बाद उनका इलाज किया तो उनकी हालत अब बेहतर है। इसी खुशी के मौके पर मरीज़ मोहम्मद नाजिम और उनका बेटा मोहम्मद मोइज़ ने दत्त कृपा हार्टकेयर ईईसीपी सेंटर पहुंचकर डॉक्टर विलास धर्म अधिकारी का शालपोशी करते हुए, फूलों के हार पहनाते हुए शानदार इस्तकबाल किया। इसी तरह दूसरे मरीज़, जो कि देगलू नाका तुराब नगर इलाके में रहते हैं, उनका नाम सैयद मुजीब सैयद मुख्तार है, उनको भी हार्ट अटैक का दौरा पड़ा था। मेरा नाम सैयद मुजीब सैयद मुख्तार है, रहने वाला देगलूर नाका तुराब नगर। मुझे जो है तो अटैक आया था, तो इसके एंजियोग्राफी जब करे हमने तो 3 ब्लॉकेज बताया अपने को। उसमें से एक स्टेंट डाले अपने को 95 का जो था, और दूसरे 2 ब्लॉकेज जो है उसके लिए अपने को जब बताए नहीं थे, और 15 दिन के बाद बताया कि ये 2 का भी ब्लॉकेज है ले, तो इनका भी कम परसेंटेज है, कर लेना वो भी। मगर वो हैदराबाद जाके करने का बोल रहे थे वो, तो हमने वो नहीं करके, हमको मालूम हुआ हमारे महल्ले में रहते फेरोज भाई और प्रेस रिपोर्टर और इमरान बुल के दोनों भाई, उन्होंने बताए, तो हम सीधा इनके पास आए यहाँ पे। तो आके ट्रीटमेंट लिए हमने। 40 जो है तो मशीना लिए, वो 20 जो है तो इंजेक्शन के साथ। तो उसमें हमारे पहले हमारा जब स्टार्ट में था पंपिंग 50 था, अभी 55 होगा। अभी मैंने के 5% अपना जो है तो पंपिंग बढ़ गया। अभी तकलीफ अपने को जब एंजियोग्राफी हुई अपने को, तो अपने एंजियोप्लास्टिक भी हुआ अपना, तो जब मेरे को खुद कमजोरी महसूस हो रही थी, सांस बहुत हो रही थी, यानी कि ज़्यादा सीढ़ियाँ चलने नहीं आ रहा था। तो 15 दिन के बाद में अपने को जैसा मालूम हुआ कि वैसा यहाँ पे हम इनके पास आ गए, समझो। और चलते वक्त उनको दम आना और तबीयत ख़राब हो रही थी। ऐसे में इन्होंने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की और उनका इलाज किया। अब उनकी हालत में काफ़ी सुधार पैदा हुआ है। तो आके यहाँ पे बताया करे तो सर ने बताया मेरे को, धर्म अधिकारी सर ने बताया कि भाई आप जो है तो प्लीज जो है तो मशीनों पे रहना पड़ेगा और 20 ग्लूकोज लेना पड़ेगा। तो हम ठीक है, उसका हमको उसमें हमको फर्क पड़ा। अभी मैं अल्लाह के फजल से सब मस्त चल रहा हूँ, फिर रहा हूँ, कोई प्रॉब्लम नहीं, सांस नहीं, कुछ नहीं। वजन मेरा जो है तो 7 किलो वजन कम हुआ यहाँ पे ट्रीटमेंट में, और कमर भी कम हुई अपनी 2 इंच। और पहले मेरे जो है तो वजन जितना था उसमें से 7 किलो कम हुआ अपना। और तकलीफ पहले ये थी कि भाई चलते वक्त जरा सांस और जरा दम महसूस हो रहा था, अपने कमजोरी महसूस हो रही थी। के लोग भी जो है तो बाहर अकेला जाने नहीं दे रहे थे। हमारा अल्लाह के फजल से सब जगह गाड़ी बाइक चला रहा हूँ, सब कर रहा हूँ, फिर रहा हूँ, डर वगैरह कुछ नहीं है अभी अल्लाह के फजल से। अभी सांस वगैरह कुछ ऐसा? अभी कुछ सांस फूल रही नहीं, मैं चल रहा हूँ, अच्छा वॉकिंग भी कर रहा हूँ, सुबह 20-25 मिनट वॉकिंग हो रही मेरी, कोई प्रॉब्लम नहीं है अभी। हम तो ये सलाह दी कि भाई आप कोई ब्लॉकेज कम है अगर चे, तो हम सीधा यहीं आके करना। इमरजेंसी है, अटैक आया तो आप बता के फिर से इलाज यहाँ चालू करना, मेरी राय है ये। मेरे को तो कुछ भी महसूस नहीं हुआ ऐसा साइड इफेक्ट का है ही नहीं। एक्स्ट्रा ऊपर से तो अंदर दाढ़ी नहीं, जो इंजेक्शन है वो और मशीन है थेरेपी, वो अपने बॉडी के लिए फायदेमंद है। उल्टा अपने को जो है तो वो मशीन से, जैसा कि कोई समझो कोई प्लेयर है, समझो फुटबॉल प्लेयर होगा, ये होगा, तो उनके जो बारीक नसें जो रहते वो खेलने से, एक्सरसाइज करने से, 2 घंटे 2.5 घंटे एक्सरसाइज करने से जो नसें खुलते,
तो अब जो बीमार आदमी वो उतना कहाँ से करेगा। तो कुदरती जो नसें रहते अपने, तो ये मशीन पे रहने से वो नसें खुलते अपने, तो इसलिए अपने वो दूसरे रास्ते चालू हो जाते बाईपास। वो वजह से अपने ट्रीटमेंट करे, अपने को थोड़े बहुत उसके मालूमात थे। पहले अपन तलाशी कर रहे थे कि ये कहाँ है, पहले हम देखता था मैं, तो पहले मालूम हुआ था कि औरंगाबाद में है। औरंगाबाद जाने की पूरी तैयारी थी, मगर इमरान और फिरोज भाई जैसा बताया मेरे को, तो सीधा मैं यहीं आया और आके कोई सवाल नहीं करते हुए सीधा एडमिशन ले लिया। मेरा नाम मोहम्मद मोइज मोहम्मद नाजिम है। ये मेरे वालिद है, इनका नाम मोहम्मद नाजिम मोहम्मद गुलाम नबी। इनकी उम्र जो है तो 68 से 70 के करीब में उम्र है। और आज से 40 दिन पहले, 1.5 महीने के करीब, इनको हार्ट का अटैक आया था, अटैक का झटका आया था, हार्ट अटैक का। और 2-3 दिन जो है तो नाजुक तबीयत सीरियस थी। फिर उसके अलावा मैं 2-3 जगह लेकर घूमा। फिर उसके बाद मेरे को ये हॉस्पिटल का पता मिला, दत्त कृपा डॉक्टर विलास धर्माधिकारी साहब, इनका एड्रेस मिला। इनके पास आने के बाद इनके कुछ ये थे कि भाई मैं टेस्टिंग वगैरह करूंगा और जो है तो एडमिट करूंगा। मला ठीक है साहब, और कुछ दस्तावेज पे लिखा पड़ी थी, मला ठीक है साहब, ओके हमको मंजूर है। फिर उसके बाद जो है तो इनके जो शरीर का जब टेस्ट लिया गया जिस्म का, तो उसके अंदर 5.5% खून था और हार्ट अटैक की शिकायत बहुत थी। 2 ब्लॉकेज थे और बहुत सारी हार्ट अटैक की शिकायत थी। तो पंपिंग जो है तो 20% था। पंपिंग इनका हार्ट का हमने इको करे थे तो 20% पंपिंग था और 5.5% खून की कमी थी इनके अंदर, 5.5% खून था। तो फिर उसके बाद हम विलास धर्माधिकारी साहब दत्त कृपा का इलाज चालू करे। इनको परेशानी ये थी, 5.5% खून की कमी थी जिसमें हार्ट की शिकायत थी और इनको खाना भी खाए नहीं जा रहा था, बहुत कम खाना खा रहे थे, पावभर रोटी आधी रोटी खा रहे थे। फिर उसके बाद जो है तो चलने नहीं आ रहा था, कमजोरी थी जिस्म में, हड्डियों के अंदर कैल्शियम था, कैल्शियम कम हो गया था और जो है तो जिस्म का पानी भरना चालू था पेट के अंदर, पंपिंग कम होने की वजह से। तो ऐसी बहुत सारी तकलीफ थी। फिर जब हम डॉक्टर विलास साहब धर्म अधिकारी के पास आए तो ये सब चीज़ें जो है तो आज 1 महीने का हमने ट्रीटमेंट किए। तो आज अल्हम्दुलिल्लाह आज मेरे वालिद की तबीयत बहुत अच्छी है। आज उनके जिस्म के अंदर 12.5% खून है और कैल्शियम भी बरोबर है और पानी भी वो जो भर रहा था उसका भी कम होना हो गया है और वेट भी कम हो गया वाला है। और पंपिंग का मैंने इको कराया, इको कराने के बाद जो पहले 20% पंपिंग थी, आज अल्हम्दुलिल्लाह उनकी पंपिंग जो है तो 30 से 35% है, 30 से 35% है। और अभी मेरी और 4-6 दिन के बाद पंपिंग इको कराने की एक टेस्ट बाकी है और अल्हम्दुलिल्लाह अभी बहुत अच्छा है। मेरे को जबरदस्त, मेरे वालिद की तबीयत जो है बहुत अच्छी है। खाना खा रहे, चल रहे, अभी चलने आ रहा, उनको एकदम रात में नींद भी आराम से आ रही और चलने भी बेहतरीन आ रहा। और खाना भी जो पहले पावभर रोटी खा रहे थे, आज अल्हम्दुलिल्लाह 1.5 रोटी 1.25 रोटी अच्छा हो गया। जो पहले 1 टाइम खा रहे थे अल्हम्दुलिल्लाह आज 3 टाइम हो गया खुराक उनका। मेरा नाम अब्दुल रकीब, ये मेरे भाई है मोहम्मद नाजिम। इनकी तबीयत बीच में बहुत ख़राब हो गई थी 1 महीने के पहले, उनको हार्ट की शिकायत ही थी। तो हमने क्या करे, दवाखाने को बताया, उनको यहाँ ये डॉक्टर साहब का हमको मालूमात मिली, डॉक्टर साहब की दत्त कृपा की। तो हमने इनके पास आए, इनके पास आने के बाद हमारे भाई का हमको यहाँ इलाज करे। इलाज करने के बाद यहाँ से हमारे भाई को बहुत अच्छी शिफा मिली, क्योंकि हमारे भाई के आँख में खून कम हो गया था, थकावट आ गई थी, चलने फिरने भी नहीं आ रहा था, खाना खाने भी नहीं आ रहा था और पंपिंग जो है वो भी एकदम ये हो गई थी। अब बहुत अच्छी हो गई हमारे भाई की तबीयत वगैरह, खाना भी खा रहे हो और चल फिर सक रहे भी, क्योंकि डॉक्टर साहब के पास हमने 1 महीना इलाज करे। इलाज में हमको बहुत शिफा आ गई, लिए बहुत अच्छा हो गया। हमारे भाई का इलाज बहुत अच्छी तरीके से होगा, इसलिए हम बोले कि डॉक्टर साहब का हमें करेंगे। और भी 4 दिन बाकी, और 4 दिन भी हम इलाज कर लेंगे। और हमारे यार खाने पीने का भी हमारे भाई का नहीं होता था, खाने पीने भी खा रहे उन्होंने। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, दत्तकृपा हार्ट केअर आणि EECP स्टिलेशन सेंटर नांदेड, जे की मागील 5 वर्षापासून हृदयाच्या रुग्णांवर कुठलीही चिरफाड न करता EECP आणि डिटॉक्स ट्रीटमेंटने हृदयाच्या रुग्णांवर बिना चिरफाडची आपण ट्रीटमेंट करत आहोत। तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातले काय तर इंडियामधले वन ऑफ द फेमस कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमाकांत पांडा सर यांनी नुकतंच त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की जे काही हार्टचे ब्लॉकेजेसचे पेशंट आहेत
त्या सर्व हार्टच्या ब्लॉकेजेसच्या पेशंटपैकी फक्त 20% लोकांना एंजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज पडते, तर 80% लोकांना एंजिओप्लास्टी बायपासची गरज पडत नाही. त्यांना फक्त डाएट लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी ते आपल्या ब्लॉकेजेसवर म्हणा आपल्या हार्टवर याच्यावर मात करू शकतात. हे जे स्टेटमेंट आहे हे एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबईचं जे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे एशियन हार्ट इन्स्टिट्यूट त्याच्यामधले एक फेमस कार्डिओलॉजी डॉक्टर रमाकांत पांडा सर यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये हे स्टेटमेंट दिलेलं आहे. याचा अर्थ की जे आजकाल एंजिओप्लास्टी बायपास वाढलेलं आहे तर हे करण्यापूर्वी प्रत्येक रुग्णांनी आपला स्वतःच्या हृदयाचा कंडिशनचा विचार करावा. बघा, जर इमर्जन्सी असेल तर इमर्जन्सीमध्ये एंजिओप्लास्टी आणि बायपास ह्या गोल्डन प्रोसिजर्स आहेत, लाईफ सेव्हिंग. इमर्जन्सीमध्ये हे करावंच लागतं आणि हे केलं तरच तो व्यक्ती वाचू शकतो. परंतु ज्या व्यक्तींना वारंवार एंजिओप्लास्टी बायपास लागत आहे किंवा ज्या व्यक्तींना एंजिओप्लास्टी बायपास झाल्यावर सुद्धा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी एकदा या ECP आणि डिटॉक्स ट्रीटमेंटची माहिती घ्यावी. आणि जिथं कुठं आपण राहत असाल आपल्या जवळपास एखादं सेंटर असेल तर कुठल्याही आपल्या मनात शंका न ठेवता आपण ही ट्रीटमेंट घ्यावी. कारण या ट्रीटमेंटचा जो सक्सेस रेट आहे मोर दॅन 90% सक्सेस रेट आहे. आमच्याकडे जे पेशंट ट्रीटमेंट घेतात त्यांचं मोर दॅन 90% लोकांना या आमच्या ट्रीटमेंटचा फायदा होत आहे. आत्ताच एक आमच्याकडे ट्रीटमेंट घेऊन 2 पेशंट जात आहेत, मोहम्मद नाझीम आणि शेख मुजीब. तर या दोघांचं ट्रीटमेंट आपल्याकडे झालेलं आहे. तर यांनी कुठलीही चिरफाड न करता आमच्या ट्रीटमेंटने हृदयरोगावर मात केलेली आहे. त्याच्यामध्ये नाझीम चाचा जे होते त्यांची कंडिशन फार क्रिटिकल होती, त्यांचं 20% पंपिंग होतं. आपल्या ECP ट्रीटमेंटमुळं त्यांची पंपिंग आता 35 ते 40% पर्यंत त्यांची पंपिंग वाढलेली आहे. हे कुठल्याही चिरफाडशिवाय किंवा कुठल्याही आपण त्यांच्या जीवाला धोका न करता आपण या ECP ट्रीटमेंटनी आणि काही आपण इंजेक्शन्स देतो ज्यांना आपण म्हणू की मल्टीविटॅमिन्स म्हणा किंवा अँटीऑक्सिडंट्स हे आपण देऊन त्यांचे पंपिंग वाढवण्यास आपण मदत करतो. तर माझं लोकांना एकच म्हणणं आहे की एंजिओप्लास्टी बायपास ह्या एकमेव प्रक्रिया नसून आपल्याला दुसरा सुद्धा ऑप्शन आहे. या गोष्टीचा आपण विचार करावा आणि इमर्जन्सी नसेल तर या एकदा ट्रीटमेंटची माहिती घ्यावी. तर त्याच ज्याप्रमाणे रमाकांत पांडा सरांची माहिती दिली त्याचप्रमाणे एक ज्यू सायंटिस्ट आहेत डॉक्टर डीन ऑर्निश ज्यांचा आम्ही इथं फोटो लावलेला आहे. हे डीन ऑर्निश एक अमेरिकन सायंटिस्ट आहेत ज्यांनी सिद्ध केलेलं आहे की कुठल्याही चिरफाडशिवाय औषधाशिवाय फक्त डाएट आणि लाईफस्टाईलवर ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात. तर त्यांचं एक बुक आहे रिव्हर्सिंग द हार्ट डिसीज. हे बुक आपल्याला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर मिळू शकतं. ते आपण सुद्धा हे पुस्तक घेऊन वाचू शकता. तर याच्यामध्ये त्यांनी एव्हिडन्स दिलेला आहे अनेक पेशंटची एंजिओग्राफी उपचाराच्या अगोदर आणि डाएट लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर ची एंजिओग्राफी याच्यामध्ये त्यांनी ब्लॉकेजेस कमी झालेले हे यांनी सिद्ध केलेलं आहे. तर माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की रुग्णांनी कोणत्याही हार्टच्या रुग्णांनी ब्लॉकेजेसच्या रुग्णांनी घाबरून न जाता आपले काय कंडिशन आहे आपल्या काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यावा आणि आपल्याला कुठल्या आपल्याला ऑप्शन आहे उपचाराचं एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास याच्यासारखं ECP आणि चिलेशन हे एक ॲडव्हान्स सुद्धा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये कुठलीही चिरफाड नाही रिस्क नाही. हे आपण माहिती करून घ्यावं कारण आज जग जे आहे हे इंटरनेटद्वारे जोडलं गेलेलं आहे. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती यूट्यूबवर मिळत आहे. तर आपण घाबरून न जाता आपल्या परिस्थितीची विचार करून योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपल्याला जी उपचार लागू होऊ शकते किंवा ज्या उपचाराचा आपल्याला फायदा होऊ शकतो ते उपचार आपण निवडावं. या आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करून आपण आपली उपचार पद्धती निवडावी. एवढं माझं लोकांना सांगणं आहे की घाबरून न जाता जसं आजार वाढलेले आहेत त्याचप्रमाणे आता उपचार पण ॲडव्हान्स झालेले आहेत. नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे. तर तीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ECP नावाची आपण मागील 5 वर्षापासून नांदेडमध्ये करत आहोत. त्याला एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन असे म्हणतात. तर या उपचारानं काय होतं हृदयामध्ये नॅचरली बायपास होतं. हृदयामध्ये हजारो नवीन रक्तवाहिन्या तयार होतात. त्याच्यामुळं काय होतं हृदयाचा पूर्ण रक्तपुरवठा वाढतो. आणि दुसरी ट्रीटमेंट आहे डिटॉक्स. तर त्याच्याने काय होतं हृदयाच्या रक्तवाहिनीची लवचिकता वाढते. जे रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत त्याची लवचिकता वाढते आणि हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो. तर ह्या 2 ट्रीटमेंटमुळं आमच्या हृदयाच्या रुग्णांना फायदा होतो. तर ही ट्रीटमेंट कोणासाठी आहे ज्यांना एंजिओप्लास्टी बायपास झालेली आहे किंवा ज्यांना परत एंजिओप्लास्टी बायपास सांगितलेली आहे. एंजिओप्लास्टी बायपास करून सुद्धा आराम पडत नाही, छातीत दुखतं, दम लागतो, पाय सुजतात, पोटामध्ये पाणी साचलेलं आहे, छातीमध्ये पाणी साचलेलं आहे, जेवण जात नाही, ज्यांना अनकंट्रोल शुगर आहे, अनकंट्रोल BP आहे, ज्यांना
इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला की आपण म्हणू लैंगिक दौर्बल्य आहे, ज्यांना खूप शुगर बीपी आहे, ज्यांना इस्चेमिक कार्डिओमायोपॅथी नावाचा हार्टच्या मसलचा आजार आहे, ज्याच्यामध्ये काय होतं हार्ट मसल वीक होतात आणि पूर्ण पंपिंग करायला ते सक्षम नसल्यामुळे ते हार्टची जे आहे मसल वीक होऊन त्याची पंपिंग कमी होऊन जाते, त्याला म्हणतात इस्चेमिक कार्डिओमायोपॅथी. तर या सर्व आजारावर EECP हे USFDA अप्रूव्ड अमेरिकन ट्रीटमेंट आहे. आपण घाबरून न जाता आपल्या जवळपास जिथं कुठं हे EECP सेंटर असेल तर आपण तिथं जाऊन या EECP ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा आणि आपले हृदय सुरक्षित ठेवावे. ज्याप्रमाणे आमच्याकडे बिना चिरफाडवाली ट्रीटमेंट आहे त्याचप्रमाणे दर महिन्याला आम्ही बिना चिरफाडवाली एक कार्टोग्राफी ज्याला की आपण 3D व्हॅस्क्युलरोग्राफी असे म्हणतो, ही एक सुद्धा एक मॉडर्न आणि आधुनिक टेस्ट आहे. तर याच्यामध्ये हृदयाचा रक्तपुरवठा, हृदयाला किती ऑक्सिजन मिळत आहे, हृदयाचे स्नायू वीक झालेले आहेत का, हृदयाची पंपिंग किती आहे, हृदयाचे वॉल कसे आहेत, या सर्व 10 गोष्टीचा रिपोर्ट याच्यामध्ये मिळतो. तर आम्ही दर महिन्याला ही तपासणी आमच्या दत्तकृपा EECP सेंटरमध्ये ठेवत असतो. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सोमवारी दिनांक 17 तारखेला सकाळी 9 ते 6 या वेळेमध्ये मुंबईचे डॉक्टर ही जशी EECP मशीन आहे त्याप्रमाणे 3D व्हॅस्क्युलोग्राफीची पण एक मशीन असते, ती मशीन घेऊन आपल्याकडे येतात आणि आम्ही आमच्या रुग्णांची तसेच जे काही रुग्ण आहेत ज्यांना शंका आहे मला अटॅक येऊ शकतो किंवा ज्यांना ऑलरेडी प्लास्टिक बायपास झालेला आहे, ज्यांचं वय 30 पेक्षा जास्त आहे, ज्यांना शुगर आहे, बीपी आहे, ज्यांना चालल्यावर दम लागतो, ज्यांना पायावर सूज येते, ज्यांना शुगर आहे, बीपी आहे, ज्यांना रात्री जागरण करावं लागतं, दिवसा झोपतात, रात्रीची ड्युटी आहे, ज्यांना मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, जे स्मोकिंग करतात, तंबाखू खातात, अल्कोहोल कन्झम्पशन करतात, मद्यपान करतात, ज्यांना काही नशेची सवयी आहेत किंवा ज्यांना अति ताणतणाव आहे, अशा सर्व रुग्णांनी आपली कार्टोग्राफी करून घ्यावी आणि आपल्या हृदयाचं स्टेटस जाणून घ्यावं. कारण जेणेकरून तुमच्या हृदयाचं तुम्हाला स्टेटस कळालं तर तुम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या अटॅकला रोखू शकतो, भविष्यामध्ये होणारा आजार तुम्ही टाळू शकता आणि जर भविष्यात जर अटॅक येऊन आपला मृत्यू होणार असेल तर ते तुम्ही मृत्यूसुद्धा रोखू शकता. हे अशा प्रकारे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या हेतूने आम्ही दर महिन्याला हे तपासणी ठेवतो. जास्तीत जास्त लोकांनी आपल्या हृदयाचं स्टेटस जाणून घ्यावं, आपलं हृदय स्वस्थ ठेवावं, कारण आपलं एकमेव असा अवयव आहे जे 24 तास धडधडत असतं. तुम्ही झोपेत असाल, जागे असाल, तुम्ही काम करत असाल नसाल, 24 तास दिवसातून 1,00,000 वेळेस तुमचं हृदय धडधडतं. तुम्ही हृदयासाठी काय करू शकता? जर हृदयासाठी तुम्ही तुमच्या 1 तास शरीराला वेळ देऊ शकत नसाल किंवा हृदयासाठी कुठलंही तुम्ही डाएट लाईफस्टाईल फॉलो करू शकत नसाल तर तुम्हाला भविष्यामध्ये हृदयरोग होणार. हे तुम्ही जाणून आपल्या वेळीच आपल्या वेळेवर उपचार करावा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि जे आपण जीवनशैली किंवा राहणीमान आणि आहार विहार यावर कंट्रोल करू शकतो त्या गोष्टी आपण कंट्रोल कराव्यात, व्यसनाधीनता कमी करावी आणि आपले हृदय स्वस्थ ठेवावे. मी एवढंच लोकांना सांगू इच्छितो. आणि आपली कार्टोग्राफीची तारीख 17 फेब्रुवारी सकाळी 9 ते 6 या वेळेत दत्तकृपा हार्ट केअर EECP सेंटर येथे कार्टोग्राफी होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.